इचलकरंजी महापालिकेला शहर स्वच्छतेसाठी नगरोत्थान योजनेतून 9 आणि 2 बँकांकडून 2 अशा 11 ई-रिक्षा मिळाल्या. पण गेल्या 3 वर्षांपासून त्या विनावापर गॅरेजमध्ये धूळ खात पडून आहेत. सध्या काही अधिकारी कर्मचारी स्वतःच्या नावावर वाहनं घेऊन महापालिकेत भाड्यानं लावतात. पण शासनाकडून मिळालेली वाहनं धूळ खात पडून आहेत. त्याला गॅरेज विभागच जबाबदार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू असून दोषींवर काय कारवाई होणार यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इचलकरंजी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन स्वच्छता आणि कचरा संकलनासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यानं दैनंदिन कचरा संकलनासाठी खासगी ठेका देण्यात आलाय. तर 3 वर्षांपूर्वी कचरा संकलनासाठी नगरोत्थान योजनेतून महापालिकेला 9 ई-रिक्षा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर 2 बँकांनी सामाजिक उपक्रमातून प्रत्येकी 1 ई-रिक्षा महापालिकेला दिली आहे. अशा प्रकारे महापालिकेकडे 11 ई-रिक्षा आहेत. या रिक्षांची 500 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून त्याला GPS यंत्रणाही आहे. या रिक्षांसाठी महिला चालकाचा नियम आहे. त्यापैकी केवळ 2 रिक्षा वापरात असून उर्वरित 9 रिक्षा गॅरेज विभागात पडून आहेत. धूळ खात पडलेल्या या वाहनांच्या बॅटरी, टायरी खराब होत असून वाहनांचा पत्राही सडतोय. सर्वच रिक्षा आलटून पालटून वापरात घेतल्या असत्या तर किमान त्या सुस्थितीत राहिल्या असत्या. पण केवळ 2 रिक्षा वापरात असल्यानं उर्वरित 9 रिक्षा पडून आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन आणि देखभाल दुरुस्तीच्या खर्चात बचत होते. मात्र शासकीय योजनेतून मिळालेली लाखो रुपयांची वाहनं विनावापर धूळ खात पडली आहेत. तर दुसरीकडे महापालिकेत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नावावर वाहनं खरेदी करून महापालिकेत भाड्यानं लावली आहेत. त्याची चर्चा इचलकरंजी महापालिकेत रंगली असून महापालिकेचा पगार घेऊन गॅरेज विभागातील कर्मचारी कोणाचं हित साधत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.